दादांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी झाली आहे आणि या चौकशीतून एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. कारण आता पुन्हा एकदा तोच प्रश्न लोकांच्या मनात ठामपणे उभा राहतोय. दादा खरंच गेले होते का, की दादा आजही जिवंत आहेत आणि ते परत येणार आहेत? ही केवळ अफवा नाही, ही केवळ सोशल मीडियावरची चर्चा नाही, तर सीआयडीच्या चौकशीनंतर समोर आलेल्या काही घटनांची साखळी आहे जिने या संपूर्ण प्रकरणाचं चित्रच बदलून टाकलंय. 28 जानेवारी ही तारीख आता अपघाताची तारीख म्हणून ओळखली जात नाही, तर ती एक रहस्यमय वळण म्हणून पाहिली जाते. त्या दिवशी सकाळी दादांचं अपघाती निधन झाल्याची बातमी आली. विमान कोसळलं आणि क्षणार्धात महाराष्ट्र सुन्न झाला. पण त्या दुःखाच्या लाटेपेक्षा एक वेगळीच लाट हळूहळू तयार होऊ लागली. ती लाट होती शंकेची. कारण एकाच वेळी अनेक प्रश्न उभे राहू लागले. हा खरोखर अपघात होता का, की हा अपघात घडवून आणण्यात आला, की मग आपल्याला जे दाखवण्यात आलं ते पूर्ण सत्यच नव्हतं? सुरुवातीला ही शंका कोणी उघडपणे मानली नाही, पण सोशल मीडियावर कानोकानी चर्चा सुरू झाली. दादा जिवंत आहेत, ते सुरक्षित ठिकाणी आहेत, योग्य वेळ आल्यावर ते समोर येतील. ही वाक्य सुरुवातीला अतिशयोक्ती वाटली, भावनिक प्रतिक्रिया वाटली. पण जसजसा वेळ गेला तसतसं काही घटनांनी या चर्चांना बळ मिळू लागलं. अपघातानंतर माध्यमांनी दाखवलेली माहिती सतत बदलत होती. कधी प्रवाशांची संख्या बदलत होती, कधी अपघाताची वेळ, कधी ठिकाण, तर कधी विमानाबद्दलची माहिती. एका बाजूला सरकारी यंत्रणा शांत होत्या आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनात प्रश्न वाढत होते. याच दरम्यान काही नेत्यांनी उघडपणे शंका उपस्थित करायला सुरुवात केली. कोणी म्हणालं, विमानात 6 प्रवासी होते, पण घटनास्थळी 5च मृतदेह सापडले. हा दावा फक्त एकदाच केला गेला असं नाही. वेगवेगळ्या व्यासपीठांवर तो पुन्हा पुन्हा ऐकू आला. मग प्रश्न असा उभा राहिला, 6वा प्रवासी कुठे आहे? तो अपघातात पूर्णपणे नष्ट झाला, की तो त्या विमानातच नव्हता, की मग तो वाचला? याच प्रश्नानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं. कारण यानंतर आणखी काही धक्कादायक थिअरी समोर येऊ लागल्या. एका दिवशी असं सांगण्यात आलं की विमान चालवणाऱ्या पायलटनेच जाणीवपूर्वक स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला. दुसऱ्या दिवशी एका मोठ्या खासदारानं असा दावा केला की विमान उडवण्यासाठीच पूर्वनियोजित कट होता. या सगळ्या दाव्यांमुळे एक गोष्ट स्पष्ट होत होती, हे प्रकरण सरळ नव्हतं. दरम्यान बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रातील काही गुप्त ठिकाणी एक वेगळीच चर्चा सुरू झाली. दादा अचानक येणार आहेत, ते पत्रकार परिषद घेणार आहेत, ते स्वतः सगळं सत्य सांगणार आहेत. काही लोकांनी तर याची तुलना चित्रपटातील प्रसंगांशी केली. ते म्हणू लागले, जसं शिवाजी द बॉसमध्ये रजनीकांत अचानक परत येतो, तसंच काहीसं इथेही घडू शकतं. ही तुलना काहींना हास्यास्पद वाटली, पण काहींसाठी ती आशेची किरण होती. खरं तर कालपर्यंत या प्रकरणात कोणतीही अधिकृत स्पष्टता नव्हती. नेते आपापले दावे करत होते, माध्यमं आपापल्या बातम्या चालवत होती आणि सामान्य माणूस फक्त प्रश्न विचारत होता. पण तेव्हाच या संपूर्ण प्रकरणात एक निर्णायक वळण आलं. सीआयडीची एंट्री झाली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या अपघाताची सीआयडी चौकशी सुरू झाली. सीआयडी म्हणजे फक्त तपास करणारी यंत्रणा नाही, तर प्रत्येक गोष्ट मुळापर्यंत जाणारं पथक. आणि सीआयडीनं तसंच केलं. अपघातस्थळ, कागदपत्र, साक्षीदार, एअर ट्रॅफिक कंट्रोलची नोंद, सर्व काही पुन्हा तपासण्यात आलं. आणि याच तपासात एक अशी बाब समोर आली जिनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं. लोकांना खरंच वाटू लागलं, दादा खरंच परत येणार आहेत का? आणि काही दिवसांपूर्वी एक तारीखही चर्चेत आली, 9 फेब्रुवारी, आजचीच तारीख. मग खरंच आज काहीतरी घडणार आहे का? संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता याच तारखेवर लागले आहेत. सीआयडी चौकशी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलू लागला. कारण सीआयडी म्हणजे केवळ चौकशी नाही, तर प्रत्येक दडलेली गोष्ट उकरून काढण्याची प्रक्रिया. सीआयडीचे पथक अपघातस्थळी पोहोचले. त्या ठिकाणचा प्रत्येक इंच तपासला गेला, प्रत्येक अवशेष बारकाईनं पाहिला गेला. आणि त्याचवेळी मुंबईमध्ये मंत्रालयात तासनतास चौकशा सुरू होत्या. या चौकशांमध्ये फक्त अधिकाऱ्यांनाच नाही, तर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनाही विचारण्यात आलं. आणि इथूनच या प्रकरणातील सगळ्यात मोठ्या विसंगती हळूहळू समोर यायला लागल्या. पहिली विसंगती होती वेळेची. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकृत नोंदीनुसार विमानाचा सुरुवातीचा प्रवास अत्यंत सुरळीत होता. कुठलाही इशारा नाही, कुठलीही तक्रार नाही. मात्र सकाळी 8:40 अचानक काहीतरी घडलं. विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला.
साधारणपणे रडार संपर्क तुटला म्हणजे काही सेकंदात विमान कोसळतं. पण इथेच एक धक्कादायक बाब समोर आली. सीआयडीला मिळालेल्या काही तांत्रिक माहितीनुसार रडारवरून गायब झाल्यानंतरही ते विमान पुढील काही मिनिटे हवेतच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मग प्रश्न उभा राहतो, त्या काही मिनिटात विमानात नेमकं काय घडलं? तांत्रिक बिघाड की आत काही वेगळंच? याच काळात प्रवाशांच्या यादीकडे सीआयडीने पुन्हा एकदा लक्ष दिलं. अधिकृत कागदोपत्री विमानात 6 प्रवासी होते. यामध्ये दादा आणि त्यांचे खासगी सचिव यांचाही समावेश होता. मात्र अपघातस्थळी जे अवशेष सापडले त्यांची संख्या 5च होती. हा मुद्दा फक्त माध्यमांनी नाही तर सीआयडीनेही गंभीरपणे नोंदवला. मग तो 6वा प्रवासी कुठे गेला? तो अपघाताच्या आधीच विमानातून उतरला होता का? की अपघाताच्या क्षणी त्याने काही वेगळं पाऊल उचललं? याच प्रश्नाला अजून गडद करणारा एक दावा पुढे आला. एका राजकीय नेत्याने सीआयडीसमोर असा दावा केला की विमान जमिनीवर कोसळण्याच्या काही क्षण आधी एका व्यक्तीने विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचं काही स्थानिकांनी पाहिलं आहे. जर हा दावा सत्य असेल तर ही बाब या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण देते. ती व्यक्ती कोण होती? ती वाचली का? आणि सर्वात महत्त्वाचं, ती व्यक्ती खुद्द दादा असू शकतात का? याचबरोबर सीआयडीच्या तपासात आणखी एक मोठी विसंगती समोर आली. ती म्हणजे विमानाचा रंग. जेव्हा विमानाने मुंबईहून उड्डाण केलं तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी आणि काही तांत्रिक नोंदींनुसार त्या विमानाच्या पात्यांचा रंग एक विशिष्ट होता. मात्र बारामतीजवळील शेतात जे अवशेष सापडले त्यांच्या पात्यांचा रंग पूर्णपणे वेगळा दिसून आला. आता विज्ञान सांगतं की हवेत उडताना विमानाचा रंग अचानक बदलत नाही. मग प्रश्न पुन्हा उभा राहतो, अपघातग्रस्त विमान तेच होतं का ज्यात दादा बसले होते? की मग विमान बदलण्याचा काहीतरी खेळ मध्येच घडला? याच संदर्भात डीएनए चाचणीचा मुद्दाही चर्चेत आला. इतक्या मोठ्या अपघातानंतर मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी का टाळली गेली? हा प्रश्न सीआयडीच्या फाईलमध्ये ठळकपणे नोंदवण्यात आला आहे. याच दरम्यान काही नेत्यांच्या विधानांनी या शंकांना आणखी खतपाणी घातलं. काहींनी उघडपणे म्हटलं की या प्रकरणात जे दिसतंय ते संपूर्ण सत्य नाही. आणि इथूनच या प्रकरणाचा राजकीय पदर हळूहळू उलगडू लागला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दादांकडे एक अत्यंत महत्त्वाची फाईल होती. या फाईलमध्ये राज्यातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या व्यवहारांची सखोल माहिती असल्याचं बोललं जात आहे. अशीही चर्चा आहे की ही फाईल घेऊन ते दिल्लीला जाणार होते. मग प्रश्न असा, 28 जानेवारी नंतर ती फाईल कुठे गेली? ती अपघातात नष्ट झाली की कुणाच्या तरी ताब्यात आहे? भ्रष्टाचाराचे आरोप, जीवाला असलेला धोका आणि त्यातून घडलेली ही दुर्दैवी घटना, हा केवळ योगायोग आहे का की एखादी मोठी राजकीय खेळी? याच पार्श्वभूमीवर एक तारीख सतत चर्चेत राहिली, 9 फेब्रुवारी, आजचा दिवस. काही लोक म्हणतात आज देवाचा चमत्कार होऊ शकतो. काही लोक म्हणतात दादांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर काहींच्या मते आज अचानक एक विमान बारामतीत उतरेल आणि त्यातून दादा बाहेर येतील. ते पत्र